नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वर्षात साधारणपणे 12 पौर्णिमा येतात आणि त्या प्रत्येक पौर्णिमेचं स्वतःचे वेगळे महत्त्व असते. मार्च महिन्यात फाल्गुन पौर्णिमा येत आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी पेटवली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे होते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचेही मोठे महत्त्व आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सण होळीमुळे या पौर्णिमेचे महत्त्व वाढतेच. तरी ही होळी पौर्णिमा येत्या 2 मार्चला म्हणजे सोमवारी होळीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते. हुताशनी पौर्णिमेला फाल्गुनी पौर्णिमा असेही म्हटले जाते. यावर्षी हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 होणार असून तिची समाप्ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 होणार आहे. होलिका दहन हे नेहमी पौर्णिमेच्या काळातच केले जातं असल्यामुळे यंदा 2 मार्च रोजीच होलिका दहन केले जाणार आहे. हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीचा दिवस हा आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण सर्वजण होळी पेटवतो आणि त्या होळीची श्रद्धेने पूजा करतो. होळी पेटवण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्यातील सर्व नकारात्मक गोष्टी, वाईट विचार, वाईट ऊर्जा तसेच आपण नकळत केलेली चुकीची कर्मे या अग्नीत अर्पण करणे. यामुळे आपल्या आयुष्यातील जुने अडथळे, त्रास आणि नकारात्मकता नष्ट होऊन नवीन सकारात्मक सुरुवात होते. वाईटांवर चांगल्यांचा विजय म्हणूनच होळीचा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. असं म्हटलं जातं की होळीच्या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्यास देवी लक्ष्मी घरात स्थिर वास करते आणि जीवनात सुख, समाधान व समृद्धी येते. आणि म्हणूनच हा दिवस फारच महत्त्वाचा मानला जातो. या होळीच्या दिवशी अशा काही खास वस्तू आहेत ज्या जर तुम्ही आपल्या घरात स्थापित केल्या तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, अडथळे आणि दोष दूर होतात. त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, आर्थिक भरभराट होते आणि लक्ष्मीची कृपा अखंड राहते. असेही म्हटलं जातं की घरात इतकी समृद्धी येते की ती सांभाळणं सुद्धा कठीण होऊन जातं. म्हणूनच 2 मार्च रोजी 2026 सोमवार होळी येण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत या 5 पैकी किमान एक तरी वस्तू तुम्ही घरात नक्की घरी आणायची आहे. या वस्तू कोणत्या आहेत, त्या कशा आणायच्या, कुठे ठेवायच्या आणि त्याचा योग्य उपयोग कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आपण ज्या 5 वस्तू पाहणार आहोत त्यापैकी एक तरी वस्तू होळीच्या आधी घरात आणणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर यापैकी काही वस्तू तुमच्याकडे आधीच असतील तर त्या पुन्हा खरेदी करण्याची गरज नाही. होळीचा दिवस खूप फलदायी मानला जातो कारण त्या दिवशी पौर्णिमा असते आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि म्हणून या दिवशी केलेले उपाय, पूजा किंवा सेवा यांचे फळ आपल्याला लवकर मिळते. अनेक वेळा असं होतं की खूप प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाही, घरात पैसा टिकत नाही किंवा समृद्धी येत नाही. यामागे वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असू शकते. हे टाळण्यासाठी काही खास वस्तू घरात असणं फार महत्त्वाचं मानलं जातं. या वस्तूंमुळे घरातील वास्तुदोष कमी होतो, सुख शांती नांदते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. त्यामुळे या वस्तूंना फार मोठं महत्त्व दिलं जातं. पहिली वस्तू चांदीचे नाणे. अनेक घरांमध्ये आर्थिक अडचणी असतात, पैसा येतो पण टिकत नाही किंवा खर्च वाढत जातो. अशा परिस्थितीत होळीच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून घरी आणणे खूप शुभ मानले जाते. हे चांदीचे नाणे लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यावर हळद कुंकू लावून तिजोरीत ठेवणे यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभाचा योग्य निर्माण होतात. 2. दुसरी वस्तू पंचधातूचा सात्विक स्वस्तिक. होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी पंचधातूचा स्वस्तिक
खरेदी करावा. हा स्वास्तिक सोनाराच्या दुकानातून किंवा देवाच्या मूर्ती मिळणाऱ्या ठिकाणी सहज मिळतो. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्या दरवाजावर हा स्वास्तिक लावावा. स्वास्तिक हे मांगल्याचे प्रतीक असून त्यात देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरातील वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष दूर होऊन घरात सुख समृद्धी येते. तिसरी वस्तू धातूचे कासव. हिंदू धर्मात कासव अत्यंत पवित्र मानले जाते, म्हणून होळीच्या दिवशी पंचधातूचे किंवा तांब्याचे कासव घरी आणणे शुभ असते. देवघरात एका प्लेटमध्ये थोडं पाणी ठेवून त्यात कासव ठेवावे. कासवांचे तोंड देवाकडे असावे. कासवांच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र कोरलेले असणे आवश्यक आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात स्थिर वास करते. चौथी वस्तू कवड्यांचे तोरण. कवड्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर कवड्यांचे तोरण लावल्यास लक्ष्मी घराकडे आकर्षित होते. कवड्यांमुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि घरातील सर्व दोष नष्ट होतात. पाचवी वस्तू तुळस किंवा बांबूंचे रोप. हुताक्षणी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे रोप किंवा बांबूंचे झाड आणणे खूप शुभ मानले जाते, कारण या दोन्ही गोष्टी देवी लक्ष्मीला प्रिय आहेत. सहावी वस्तू श्रीयंत्र. हे देवी लक्ष्मी आणि त्रिपुरा सुंदरीचे एक अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र भूमितीय चिन्ह आहे, जे सुख, समृद्धी, संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी पूजले जाते. याला यंत्रांचा राजा असेही म्हणतात. ते विश्वाचे प्रतीक मानले जाते. हे श्रीयंत्र घरात स्थापित केल्यामुळे घरात आर्थिक स्थिरता येते, सुख, शांती, समृद्धी नांदते, घरातील नकारात्मकता दूर होते, आपल्या घरात जे काही वास्तुदोष असतील त्यांचे निवारण होते आणि आपल्या घरातील सदस्यांच्या यशासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे तुम्ही होळी पौर्णिमा येण्याआधी किंवा होळी पौर्णिमेच्या दिवशी जरी तुम्ही श्रीयंत्र आपल्या घरी आणले तरी सुद्धा अतिशय शुभ मानले जाते. आणि जर अगोदरच तुमच्या घरी श्रीयंत्र असेल तर होळी पौर्णिमेच्या दिवशी त्या श्रीयंत्राची आपल्याला कुंकुमार्चन, श्रीसूक्त हे स्तोत्र म्हणत आपल्याला त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे. यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरांमध्ये स्थायी वास होतो. सर्वच वस्तू आणणं शक्य नसेल तर यापैकी जितक्या शक्य होतील तितक्या वस्तू नक्की आणा. आणि जर काही वस्तू आधीच असतील तर त्यांची पौर्णिमेच्या दिवशी पूजा करा. वास्तुशास्त्रानुसार होळीपूर्वी या गोष्टी घरात आणल्यास वर्षभर सुख समृद्धी टिकून राहते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि लक्ष्मीची कृपा कायम राहते. होळी हा फक्त रंगाचा सण नाही, तर त्याला धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व देखील आहे. त्यामुळे या उपायांकडे दुर्लक्ष करू नका. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.